चंद्रपुरात उष्णतेत वाढ, आरोग्य विभाग सज्ज. चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असून एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होताना दिसत असून दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत आहेत. कडक उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून अनेक जण घरातच राहणे पसंत करत आहेत. उष्माघाताचा धोका लक्षात घेता आरोग्य तज्ज्ञांकडून सकाळच्या वेळेतच महत्त्वाची कामे आटोपण्याचा सल्ला देण्यात येत आहे. दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि शरीर थंड ठेवावे असे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज झाला आहे. जिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोल्ड रूमची स्थापना करण्यात आली असून आवश्यक औषधे व साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. उष्माघाताच्या रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत यासाठी वैद्यकीय पथके तयार ठेवण्यात आली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी ही परिस्थिती लक्षात घेता शाळांच्या वेळेत बदल करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी उन्हापासून बचावासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक महादेव चिंचोळे यांनी केले आहे. दरवर्षीप्रमाणे आपला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ऊन किंवा उष्णतेचं प्रमाण खूप वाढतं. 45-46 कधी कधी 50 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत पोहोचतं. तर या निमित्त आपण सर्व जिल्ह्याचं नियोजन करतो. या जिल्ह्यामध्ये जे काही उन्हात काम करणारे क्षेत्र आहेत, लोक आहेत, यांना आपण अवेअर करतो की बुवा उन्हामध्ये जाऊ नका. 11 ते जवळपास 5च्या दरम्यान मध्ये उन्हात काम करू नका. उष्णता खूप आहे, त्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होतात आणि मग त्यांना त्याचा धोका असतो शरीरावर परिणाम होण्याचा. अशा पद्धतीने आपण सर्व ठिकाणी बस स्टँड्स असतील, रेल्वे स्टँड्स असतील किंवा जे काही विविध गतीचे काम आहेत, रोडची काम आहेत, अशा ठिकाणी काम करणारे जे लोक आहेत किंवा त्यांचे जे काम देणारे लोक आहेत, या सर्वांना किंवा बांधकाम विभागाला असे आपण सूचना देत असतो. आत्ताच कलेक्टर मॅडमनी शाळांमध्ये 10 वाजेपर्यंत शाळा चालू ठेवा असं सांगितलेलं आहे, कारण उन्हाचं प्रमाण खूप वाढतं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये लहान मुलं आणि वृद्ध यांची काळजी घेणं गरजेचं आहे. गरोदर मातांची काळजी घेणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आरोग्य विभाग पूर्णपणे सतर्क आहे. आरोग्य विभागाने आपल्या प्रत्येक स्टेटमध्ये हॉस्पिटल असतील, जसे की आपले ग्रामीण रुग्णालय 90, जिल्हा रुग्णालय 5 आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र 65 आहेत, जिल्हा रुग्णालय आहे. या सर्व ठिकाणी कोल्ड रूम स्थापन केलेले आहेत. तिथे लागणारी सर्व साहित्य सामग्री आहे, औषधी आहे, सलाईन्स आहेत, सर्व काही वस्तू आणि एक स्किल्ड मनुष्यबळ पण आहे तिथे, जे की काळजी घेईल जर काही कसं झालं तर. अशा पद्धतीने आपण सर्वपरी जिल्ह्यामध्ये कुठेही अप्रिय घटना घडणार नाही किंवा कोणालाही हीट वेव्हपासून त्रास होणार नाही अशी यंत्रणा उभा केलेली आहे. आपल्याकडे ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे. 102च्या गाड्या आहेत, 108च्या गाड्या आहेत. ते टोल फ्री नंबरवरती कॉल केल्यानंतर ते आपल्याकडे येऊन आपल्याला सर्व्हिस देऊ शकतात. तर सर्व जनतेला आवाहन करेन की एक, उन्हामध्ये जाऊ नये. दुसरं, डोक्यावरती पांढरा कपडा किंवा काही थंड औषध डोक्यावर ठेवावं. पायामध्ये चप्पल्स वगैरे घालाव्यात. उन्हामध्ये, वाढत्या उन्हामध्ये त्रास होणार नाही असं बघावं. जास्तीत जास्त पाणी प्यावं. थंड म्हणजे लिंबू सरबत वगैरे अशा पद्धतीचे पेय जे शरीराला चांगले असतात आणि डिहायड्रेट होऊ देत नाहीत अशी पेय प्यावीत. आणि काही तसे जर काही अडचण आली किंवा तसं वाटलं चक्कर येते आहे किंवा काही हीट स्ट्रोकचे काही लक्षण आपल्याला जाणवलं, ताबडतोब त्याच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींनी ताबडतोब आरोग्य यंत्रणेला फोन करावा आणि ॲम्ब्युलन्स वगैरे मागून तशा सेवा घ्याव्यात. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणालाही कसल्याही प्रकारचा हीट स्ट्रोक होणार नाही किंवा हीट वेगवेगळ्या काही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.